ब्राह्मण मासाचा आहार निशाचर करविती ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र भगवंताची कथा, अखंड हरिनाम सप्ताह, पुण्यभूमी मौजे हिवरा 46 वर्षापासूनची ही अखंड परंपरा आहे. आपण सर्व ज्ञानवंत, गुणवंत, श्रद्धावंत, भाग्यवंत या भगवंताच्या सत्संगाच्या सानिध्यात आहात. सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन, दंडवत प्रणिपात. आपण भगवंताच्या माध्यमातून जे प्रेम, पूजा व्यक्त केलात ते सर्व प्रेम भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित. कथेचा प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे. रामायण सुंदर आहे आणि सुंदर रामायणातलं सुंदर कांड आणि त्या सुंदर कांडाची सुंदर आज सुरुवात आहे. आणि पहिला अध्याय एवढा वेळ महाराजांनी सुंदर विवेचन केलं, महाराजांनी वाचन केलं. कथा ऐकतच राहावी असं वाटत होतं, परंतु लाडाची लेखमी संताची माझवर कृपा बहुता. आपल्या प्रेमास्तव सेवेचा योग वाचण्यासाठी आदरणीय सुभाष महाराज हडबे आणि सांगण्याची सेवा प्रभूच्या कृपेनं शक्य असेल तसं करण्याचा प्रयत्न असेल. आबांचं प्रेम आहे, सर्वांचं लाड आहे, म्हणून एवढ्या लांबची ओढ आहे, हे की नाही? कारण कथाच तेवढी गोड आहे. लक्षात घ्या माय बापांनो, प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे. हनुमानजी राक्षसाच्या नगरीमध्ये आहे आणि राक्षसाच्या नगरीमध्ये सज्जन म्हणून फिरणं आणि सज्जनाच्या वेशात फिरणं अवघड आहे. होय, पाकिस्तानात जय श्रीराम म्हणल्याबरोबर फाशी देतात, अवघड आहे. त्यामुळे हनुमानजी विचार करतायत, यांच्यात जर यांच्यासारखं राहू तर अजित डोवाल सारखं आपल्याला जमणार नाही. बरोबर आहे, कारण त्यांनी तसा वेश घेतला, पण राक्षस वेशावर विश्वास ठेवत नाहीत, आहार करायला लावतात आणि आहाराला सोबत बसवतात. आणि त्यांचा पहिला आहार जर कोणता असेल तर द्विज मांस स्वेच्छा भक्षी. ब्राह्मणांचं मांस जर आवडीनं खाल्लं तरच आपलं समजतात, आणि आपली माणसं मांस बघितलं तर 2 दिवस उलट्या करतात. दोन्हीत फरक आहे, बरोबर आहे की नाही? थोडेफार बाजूला गेलेले खात असतील, पण ब्राह्मणा बाबतीत विचार तरी करतील का? नाही आहे. त्यामुळे राक्षस मांस स्वतः भक्षण करणं हे वाईट आहे. त्यामुळे राक्षसांचा वेश घेणं योग्य नाही, हे कळलं पाहिजे, हनुमंतापासून शिकलं पाहिजे. नाही तर 2-4 मतासाठी कसल्याही टोप्या घालणारे येडे रामायण न ऐकता भरकटलेली असतात. राक्षसांचा वेश घेतल्यानंतर काय होतं श्रवण करा. राक्षस जातीचा परीक्षित द्विजमासेचा बक्षित. तो राक्षस शुद्ध पक्षे एरू पक्षे मारिती. राक्षसांचं ठरलेलं आहे, द्विज मांस जर स्वेच्छेनं भक्षण केलं तरच त्याला ओरिजिनल राक्षस म्हणतात. आणि येरू विपक्षी खात नाही म्हणलं की मारतात, खतम करतात. आणि राक्षसाचं जर मांस खाल्लं तर पुन्हा जय श्रीराम म्हणू शकत नाही, कारण बुद्धी भदी होते. आणि भदी झालेली बुद्धी बद्ध जीव भजन करत नाहीत, गधे झालेले कसे करतील? ब्राह्मणांचं मांस खाल्ल्यानंतर, गायीचं मांस खाल्ल्यानंतर पुन्हा तो सात्विक वृत्तीत येऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून कन्व्हर्जन केल्याबरोबर आधी मांस गायीचं खायला लावतात.
आणि एकदा का गाईचं मांस खाल्लं तो पुन्हा जय श्रीरामच्या जातीत परत येत. एकच अपवाद आहे नेताजी पालकर, बरोबर आहे. नाहीतर असे अपवाद घडलेले, माझी भाषा कळते, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकरांचं धर्म परिवर्तन केलं होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पुन्हा धर्मात आणले. परंतु अशा घटना सहसा घडतच, कारण तमोगुण आणि तमोगुणाचं अधिष्ठान राक्षसांचं आहे, सत्वगुणाचं अधिष्ठान सज्जनांचं आहे, वैष्णवांचं आहे. आणि हे दोन गुण एकमेकांच्या विरुद्ध आहे. आणि या दोन्ही मध्ये असणारा गुण आहे रजोगुण, जो दोन्ही मध्ये असतो. विषयांच्या बाबतीतचं आकर्षण दोन्ही मध्ये असतं. आणि विषयांच्या आकर्षणात रामाला लक्षात ठेवतात ते सज्जन आणि रामाच्या विरुद्ध वागतात ते. आणि अशा प्रकारची दुर्जन म्हणजे राक्षस. आणि त्यांच्यामध्ये त्यांचा वेश घेऊन जर आहार करेल तर मी सुद्धा रामाचा शत्रू होईल. मला कार्य कोणाचं करायचंय? रामाचं करायचंय. म्हणून हनुमानजी विचार करताय. वाह, कैचा राम कैची सीता, आध पाता मी जाईना. आणि शेवटी माणसानं आपला विचार केला पाहिजे बरं का. कारण आपुलिया हिता जो असे जागता, हनुमानजी स्वतःच्या हिताबद्दल जागृत आहेत, ते विचार करतायत करू काय. ब्राह्मणांचं जर मांस खाल्लं तर मी नरकाला जाईल आणि समुद्राचं तरण पुन्हा माझ्याकडून उड्डाण शक्य होईल का? कारण येताना कोणत्या ताकदीवरती आलोय? रामचंद्र प्रभूंनी प्रश्न केलेला आहे. हनुमंता तू वनचर, कैसे नितरलासी सागर, सत्य साचार मज सांगे. हनुमंतानं सांगितलं श्रीराम मुद्रा समुद्र तरण, श्रीराम मुद्रा लंका दहन. श्रीराम मुद्रा राक्षसांचं कंदन कोणामुळे केलं? जय श्रीराम म्हणतोय म्हणून लंकेकडे आलो, जय श्रीराम म्हणतोय म्हणून. इथं जर ब्राह्मणाचं मांस खाऊ तर पुन्हा जाण्याचं सामर्थ्य राहणार नाही. कारण पुन्हा परत येण्याचे रस्ते बंद करण्याची पद्धत राक्षसांची आहे. ते आहारच असा देतात. म्हणून अनेक गोष्टी आहेत, तो काय काय शिकवावं लागेल लोकांना. मांस कोणतं खावं इथपर्यंत आता व्यासपीठाच्या वरून कसं सांगावं? पहिली गोष्ट खाऊच नाही. त्यातले त्यात जे खातात त्यांनाही कळलं पाहिजे. काही पद्धती आहेत त्या सांगता येत नाहीत व्यासपीठावर, पण एकांतात सांगता येतील. कारण राक्षस प्रवृत्तीनं आघात करून मारलेला प्राणी हा हाल हाल करून तडफवून मारला जातो. हा तमोगुणाचं लक्षण आहे. आणि तमोगुणाच्या प्रवृत्तीचा आहार असेल तर पुन्हा माणसं मंदिरावर येत, पुन्हा माणसं महाराजाला किंमत देत. हनुमानजी आहाराबाबतीत अतिशय सावध पाहिजे. भजन करताना माता माऊल्यांनो रामकृष्ण हरी म्हणत जावा. परिवार सात्विक राहील, सज्जनता वृद्धिंगत राहील, घरामध्ये सुख राहील, अन्यथा विनाश टळणार नाहीये. हनुमानजी त्यांच्या पंक्तीत बसावं लागतंय या अगोदर एवढा विचार करतात. टोपी घालण्याच्या आधी इतका विचार आहे. आमचे दीड मातासाठी टोप्या घालाले, चादरी चढवाले. हे बघा, चादर आणि फादर अजिबात नाही. कारण सगळ्यांचा गॉड फादर जय श्रीराम. चादर फादर कळतंय की? काही जणांना कळत असेल, काही जणांना कळत नसेल. सांगणं आमचं कर्तव्य आहे. प्रभूचे भक्त विचार करतायत. राक्षस रूपाचा विठाळ भजन व्हावा रुमाळ, कांटाळोनी गोळा गुळे.
विचार स्थूळ मांडीला. हनुमानजी विचार करतायत राक्षसाच्या वेशाचा विटाळच नाही झाला पाहिजे. कारण नटावं कसं नटावं? ऊर्ध्व पुंड भाळ, कंठी शोभे माळ, कापी दे कळिकाळ तया भेने. श्रृंगार असा असावा पाहताच लक्षात यावं ओरिजिनल जातीतलं आहे. कोण्या जातीतलं आहे? ओरिजिनल जातीतला. डुप्लिकेट होण्याचा विषय येत टोपे घालीत असतात तर राम मंदिर बनलं नसतं. बरोबर आहे का? ओरिजिनल आहे, जातीवंत आहे म्हणून कार्य होत. अन्यथा हनुमंताकडून सुद्धा सीताशुद्धी झाली नसती. जर हनुमंतानं टोप्या घातल्या असत्या तर हनुमान म्हणतायत टोपीचा विटाळ होता कामा नये. मग स्मरणी राम नाम हनुमंत पावला विश्राम. लंका प्रवेशाती दुर्गमय नित्य धर्म उपपादी. हनुमंतानं कार्य करत असताना स्थूल विचार मांडला. स्थूल नाम मोठा, आणि मोठं कार्य करायचं असेल तर विचार सुद्धा. आणि कोणतंही काम असो, छोट असो अथवा मोठं असो, सकळ मंगळ आणि विठ्ठलाचे नाम अधे. हनुमंतानं गर्जना केली. गाव राक्षसाचं होतं पण गर्जना कोणी गावात गेलं तर नाव बापाच सांगावं की का दुसऱ्याच? प्रभू रामचंद्र भगवान की जय. गर्जना केली आणि हनुमानजी विचार करतायत. विचार केल्याबरोबर सामर्थ्य देणारे प्रभू आहेत. काय देतात ऐका. करुदाता स्वयंशिष्टाई गर्व रावण न मानील पाहे. सीता सुटे से दान नाही दाने वैदेही सुटे ना. हनुमानजी विचार करू लागलेले आहेत. शिष्टाई करावी. समोरचा अक्कलवान असेल तर समजून सांगता येतं. लातो के भूत बातों से नहीं मानते. आणि दान मागावं तर दानात मिळेल अशी वस्तू सीता. हात जोडू जोडू म्हणू लागले राम मंदिर द्या आम्हाला, द्या. भेटेल का? लढाई हे लक्षात ठेवा. युद्ध संघर्ष अटळ आहे. सिद्ध राहत नाही तो मूर्ख आहे आणि त्याचा विनाश शाश्वत आहे. संघर्ष अटळ आहे. भक्ती नाम सीता. भगवंताची सेवा करून रावणापासून भक्ती सोडवायची असेल तर संघर्षच करावा लागेल. किती दिवस मागितल्यानं मिळालं असतं? नाही, संघर्ष करावा लागेल. संघर्षाला सिद्ध झाले आणि सीता दान मागून मिळणारी वस्तू. आणि जगामध्ये दान मागून मिळत नसतं. तुम्ही जर मजबूत झालात तर समोरचा नाक घासून देत असतो. बरं का? आपण मजबूत असलं पाहिजे. आणि मजबूत होण्याचा एकच मंत्र आहे. एक लक्षात ठेवा. मजबूरी का नाम काही भी असेल, मजबूती का नाम जय श्री राम. राक्षसासी करिता भेद न घडे आप्तत्वाचा बोध. मास भक्षणी संबंध आप्तवाद ते राक्षसांमध्ये भेद करावा. आमचे फुटत आहेत येडे. का फुटत आहेत? कारण ते आपल्यासारखे दिसत आहेत, आपल्याला ते आपले वाटत आहेत. पण त्यांचा चतुरपणा कोणता आहे? मांस भक्षण, ते पण ब्राह्मणाच. बसेल का पंक्तीत? किती जिगरी असू दे, बिना जेवताच येते इकडलं गेलेलं तिकडून. जेवू शकत
नाही, कारण मांस भक्षणी संबंध हा राक्षसांचा सिद्धांत आहे. म्हणून राक्षसांमध्ये आपण भेद पाडू शकत नाही, फूट पाडू शकत नाही. हनुमानजी विचारतायत भेद नीती या ठिकाणी चालणारच नाही, कारण ते संघटित आहेत, विचार करतायत. भेद जाता राक्षसासी भेद जाईना दशग्रीवासी वा भेद न चले तयासी आय. युद्ध ही त्यापासी दुस्तरा भेद करण्याचा विचार करावा तर भेद जाईल रावणासी. रावणापर्यंत बातमी चालेल, कोणीतरी जय श्रीराम वाला गावात आलाय. आल्याबरोबर ती काही पाया धुवाय येत नाहीत महाराज, होय. ते लय विचित्र अवघड आहे. राक्षस त्या ठिकाणी युद्ध करतील आणि युद्ध रावणाशी सोपं. रावण आहे. प्युअर जय श्रीराम वाला असेल तर काहीतरी टिकाव, काहीतरी म्हणतोय. विचार करा, अध्याय क्रमांक 56 युद्धकांडात विषय आहे. पहिलं रावणाचं आवरण आहे आनंद, दुसरं आवरण आहे मोह, तिसरं आवरण आहे संमोह, चौथं आवरण आहे झंझावात वारा आणि पाचवं आवरण आहे क्षुधा तृषा. या 5 आवरणांना जो भक्त भेद करून भगवंताशी अखंड अनुसंधानात राहतो तो रावणाशी शत्रुत्व करू. हनुमानजी विचार करतायत रावणाशी शत्रुत्व करणं दुर्धर आहे, काय करावं लागेल विचार करतायत. लंका दुर्गाती दुर्धरा इंद्रजीत कुंभकर्ण झुंजार. वा भोवता हे हा सागर नरवा नर केवियेती काय करावं लागेल. लंका दुर्ग दुर्धर आहे, आतमध्ये बलाढ्य अशा प्रकारची राक्षस आहे. इंद्रजित आहे, कुंभकर्ण आहे आणि आपण ज्या पार्टीत आहेत पायानं चालणारी माणसं आहेत आणि टुनू 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 झाडाच्या फाट्यावर उड्या मारणारी वानर आहेत. कशी येतील स्वप्नात तरी विचार करू का आपण. 400 कोस समुद्रावरून उड्डाण करून लंकेत जाणं, दुर्धर अशा राक्षसांना मारणं. आमची आपल्याच घरात बोलताना म्हणते हळू बोला. काय म्हणतात? हळू बोला, कोणी ऐकल का? रामनाम म्हणण्याची ज्याची पात्रता नाही त्याला हळूच बोलावं लागेल आणि हळू बोललं तरी मार खावा लागेल. पण ज्याचं भजन पक्का आहे तो विचार करू लागला, काय करावं लागेल असा विचार करतोय. रावण छेदिल सहपरिवार आडवा सागर दुस्तर तो लंकापुर केवी पावे. स्थूळ विचार करत आहेत बर का. स्थूळ नाम मोठा, मोठा विचार स्थूल बुद्धीतून विचार करतायत. नाथ महाराजांनी परतच स्पष्टीकरण दिलेलं आहे. रामचंद्र प्रभू झुंजार बलवान आहे. रावणाच्या समोर आल्यास रावणाला 100% मारतीलच, शंका. परंतु येतील कसे? स्थूल बुद्धीने विचार करत आहे. मी आधी सांगितलं स्थूल बुद्धी या बुद्धीचं लक्षण. ही बुद्धी म्हणजे मेंदू. आत्मज्ञानाचा विचार न करता वरवर जो विचार केला जातो त्याला स्थूल विचार म्हणावं किंवा मोठा विचार म्हणावं. प्रभू कसे येतील अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. नीती शास्त्राचा बोध श्याम दाम भेद युद्ध वा रावणे न चले संबंध नीती विरुद्ध राक्षसाय.
कारण गावोगाव राम मंदिर का बांधले नाहीत याचं एकच कारण आहे. कोणतं? रामचंद्र प्रभूंनी रावणासोबत सुद्धा शिष्टाई केली आणि हनुमंतांना आधीच सांगितलं, राक्षस नीतीच्या विरुद्ध असतात. नीती, ज्याच्याकडे नीती आहे त्याच्याशी 4 प्रकारे युद्ध करता येतं, जिंकता येतं. युद्ध नीती करता येते. साम, दाम, दंड, भेद. दाम म्हणजे दान बर का. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाननीतीचा अवलंब बरीच वेळच केलेला आहे. काही दुर्ग दान करायचे, किल्ले दान करायचे, अडचणीच्या वेळी जीव वाचवायचा आणि सामर्थ्य आल्याबरोबर लोळवायचे. दाननीती आहे. सामनीतीचा अवलंब भगवानच करत असतात. एरवी सामान्यानं त्याच्या फंद्यात पडायचं. भगवान श्रीकृष्णानं सामनीतीचा अवलंब केलाच, कारण ते भगवान होते. खरं तर त्यांचीही इच्छा नव्हती. रामाची इच्छा होती का? अजिबात नाही. भगवंताच्या ज्या ज्या विभूती आहेत, किंबहुना पूर्ण अवतार भगवान आहेत, त्यांनीच सामनीतीचं अवलंबन केलेलं आहे. अधिकचं विश्लेषण करणार नाही. हनुमानजी विचार करतायत, साम दान दंड भेद या 4ही नीतींचा विचार राक्षसांसोबत चालत नाही, कारण राक्षस नीतीच्या विरुद्ध आहे. आपल्यालाही ऑपरेशन सिंदूर मध्ये असंच म्हणायचं होतं, पण अवलंब साम नीतीचा केला. का केला माहिती नाही, करण्याची आवश्यकता अजिबात वाटत नव्हती, पण केला. हे अति उच्च अभ्यासाचं लक्षण आहे बरं का. अलीकडचं लक्षण नाही. शिष्टाईच्या अध्याय ऐकल्यानंतर लक्षात येईल. प्रभू रामचंद्रजींनी शिष्टाची लक्षणं, शिष्टाईची कारणं आणि सामनीती किती श्रेष्ठ आहे याचं प्रतिपादन केलेलं आहे. पण हनुमंतानं पुस्तक बंद करून टाकलं. कोणतं? शिष्टाईचं. हनुमंताच्या डोक्यात एकच आहे, लातो के भूत बातों से नहीं मानते. राक्षस नीतीच्या विरुद्धात यांना एकच पर्याय आहे, 24 तास मार. बैसाणी लंकेच्या शिखरी नाना परी विचार करी. वा. दुलंका दुर्ग अटक भारी कोणी परी शोधावे. हनुमानजी लंकेच्या दुर्गावरती, शिखरावरती बसले, नाना प्रकारचा विचार करतायत. लंका अटक आहे, भारी आहे, भयंकर आहे. कशा प्रकारे शोधावे? कारण लंकेत सीता शोधणं म्हणजे अहंकारात भक्ती शोधणं आहे. आजही तुम्ही विचार करा ना, गावोगावची माणसं अहंकारात आहेत. माझं शेत, माझी नोकरी, माझं घर, माझं पोरग, आणि यांच्याकडे जर भक्तीचा शोध घ्यायचा म्हणलं तर मंदिराला जाळ्या. बरोबर. मंदिर गदळ झालेली, माणसं इस्त्रीचा बूट फिट शूट, यालाच म्हणावं सोन्याची लंका. 100% जळणार. काय? 100% जळणार. बजरंग बली कशी जाळायची याचा विचार शिखरावर बसून करताय. लंकेचा वृत्तांत मजा श्री रघुनाथ. लंका शोधीन समजतात, वा. सीता शुद्ध्यर्थ निजांगे. हनुमानजी विचार करताय, कारण माणसानं काय केलं पाहिजे? सोन्याची लंका सगळीकडे चम 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 चमकत होती, पण हनुमंतानं विचार केला, म्हणले असो, लंका किती मोठी आहे, कोणाची आहे, यापेक्षा माझा देव मोठा आहे. माझा देव राम आहे आणि पाठीसी असलिया श्री रघुनाथ. पाडीन कृतंताचे दात. हनुमानजी म्हणतात, मला सीता शोधायची आहे आणि अख्खी लंका पालथी घातल्याशिवाय राहणार नाही.
भले ती कितीही अटक असो. लक्ष स्वरूप विधी ठकोनी राक्षसांच्या बुद्धी वाह, मी करीन सीता शुद्धे कार्यसिद्धी श्रीराम. आणि हनुमानजी विचार करतायत लक्ष राक्षसांच्या जेवढ्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या लक्षात येणार नाहीत अशा पद्धतीत मी लंकेमध्ये सीतेचा शोध घेईल, मी प्रयत्न करेल आणि प्रभू मला यश देतील. कारण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाचा बाप राम आहे. प्रयत्नानं जे मिळत नाही ते रामानं मिळतं, पण प्रयत्न केल्यासच मिळतं. बरोबर आहे? नाही तर झोपला देरी हरी पशुही ऐसे. गाढव सुद्धा म्हणत नाही मला झोपून दे, ती सुद्धा प्रयत्न करत. प्रयत्न केला पाहिजे. हनुमानजी प्रयत्न करताय. सुरा निशाचरा अलक्षण गती माधवांडला घर धांडोळी घेऊन नगराय वाह. सीता सुंदरा पाहिला. सूरदेव लोकांना सुद्धा अलक्ष पद्धतीत, लक्षात येणार नाही अशा पद्धतीत प्रत्येक घराची धांडोळी घेईल. संकल्प आहे. होय कृष्ण महाराज ज्ञानेश्वरी पारायणाला 51 पाहिजे. किती? आणि सीतेचा शोध घेणं म्हणजे घरोघरी फिरणं. काहीतरी भक्ती शिल्लक आहे तेवढी उचलायची आणि मंदिरावर आणून महाराज प्रयत्नाशिवाय काही होत नाही. नुसते शेप खाऊन धर्म वाढत नाही. समाजाला काजू बदाम मागून धर्म वाढत. घरोघर फिरावं लागतं, दारोदार फिरावं लागतं. राम नामाचं बीज प्रत्येक अंतःकरणावर पेरावं लागतं. आणि ते एकदा वाढलं ना मग सुख घडोघडी. राक्षसाचं घर आहे पण प्रत्येक घरात भक्तिनाम सीतेचा शोध घे. ही तर घर कोणती आहेत? आपली आहेत. घरी गेलं की माणसं चहा तरी पाजतात, काहीच नसेल तर या तरी म्हणतात. गेलं पाहिजे की नाही? गेलं पाहिजे. आमच्याकडे निर्गुण महाराज म्हणून होते, त्यांची सासरवाडी देवकरा बरं का. आमचं गाव त्यांची सासरवाडी देवकरा. हो. पण महाराजांनी रस्ते सुद्धा झाडायचे खराटा घेऊन. प्रत्येकाच्या घरी जायचे, पारायणाला लेकर पाठवा म्हणायचे. तो सद्गुण उचलावा माणसानं. राजहंसानं मोती उचलावा. बरोबर आहे? तसं सद्गुण पाहायचे, संस्कार वाढवायचे. धर्म वाढला की तू पण पोळीच आहे. आणि धर्म बुडला बापाला बुट घालतील पोरं, दुसऱ्याचं काय. महाराजाची हिंमत आहे तसल्या घरात जायची. जिथं बापाला बुट आहे तिथं महाराजाला काय भेटल. असं विनोदाचा विषय वेगळा की अहंकाराची लंका. रामाला विसरून माझं सोन्याचा संसार वाटतो, तीच लंका आहे. त्या लंकेची घर धांडोळी घेईल आणि सीतेचा शोध घेईल. बजरंग बली विचार करतायत. ऐसा करून या विचार हनुमंत झाला बशक मात्र. ऐसे धरोनी शरीर आतील उत्तर कपी झाला. सर्व प्रकारे विचार केला आणि विचार करून शेवटी ठरवलं लहान व्हावं लागेल. कारण व्हावे लहाना होणी. भगवंतानं सांगितलं थोरपण परा सांडीजे. थोरपणा दूर पाहिजे. जय जगा धाकुटा होईजे तये जवळी कमाचे. अर्जुना माझ्या जवळ यायचं असेल तर लहान व्हावं लागतं. अख्खं जग जिच्यासाठी पळतं
तिनं सुद्धा काय झाले, मग पाय धुवावयाची दैवा पात्र झाली लक्ष्मी. बाकीच्यांचं काय, त्याची सेवा करायची ना तर लहान व्हावं लागेल. हनुमानजी लहान झालं नसते तर गावोगाव मंदिर झाले. रावणाच्या गावात सुद्धा राम भक्तीचा शोध लागेपर्यंत लहान रूप धारण करावं म्हणून मशकापेक्षाही लहान झाले. आता सांगतायत किती लहान झाले. मुंगीच्या कोण कळता माता जगाचे न दुखविता चित्त हनुमंत निघे लंके आता रे असे पाहत राम प्रिया. मुंगीला सुद्धा कळणार नाही, जगात कोणाला पत्ता लागणार नाही. शांतपणे संत काम केलं पाहिजे बरं. पण सतत महाराज 7% 18% चाललेत आणि आमचे गावोगावचे रामायण बंद पडतायत. आमची लेकरं गुड मॉर्निंग म्हणतायत. 16 वर्ष लेकरू प्रतिज्ञा करत त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता. आणि आपली परंपरा जय श्रीराम आहे. गुड मॉर्निंग ही आपली परंपरा. ज्यांनी गुलाम केलं त्यांच्या परंपरेचं पालन करणं कोणत्या जीवाचं लक्षण आहे? गुलाम. राम व्हायचंय ना तर परंपरा ध्यानात आपल्या पाहिजे. हनुमानजी लहान झाले पण परंपरा विसरले का? लहान झाले पण वेश बदलला का? सूत्र बदललं का? उद्देश बदलला का? नाही बदलला. 24 तास ध्यानात पाहिजे. लाखो वीरांनी बलिदान केलेला भारत स्वतंत्र राहील या उद्देशानं एक पाऊल टाकायचं. कोणालाही न कळता आपलं जीवन भारत माता की जय या शब्दाला समर्पित पाहिजे. यातच माझे सौख्य सामावले आहे बर का. नाहीतर पोटासाठी कपड्यासाठी 200-200 रुपयासाठी. माझं बोलणं कळत आहे? लहान व्हा पण गद्दार होता कामा. हनुमानजी लहान झाले आणि राम कार्यासाठी सीता लंकेत शोधतायत. खंदा कपाळी आती आटळी उपरी माळ्या माळे दुर्गाच्या पोळीमुळे जनक बाळी पाहत असे. खंदक असेल. खंदक म्हणजे किल्ल्याच्या बाजूला जे पाणी असतं त्याला खंदक म्हणतात. खंदक असेल, दुर्ग असेल, बंगले असतील, वेगवेगळे मजले असतील, बाहेर ओढा असेल, खरवट असेल, प्रत्येक ठिकाणी हनुमानजी सीता शोधतायत. तर कोणी म्हणेल स्त्रीचा शोध खरवटातून तिकडं बाहेर आडरानात घ्यायची काय गरज आहे? सीता भक्ती. सीता म्हणजे भक्ती. खरा शोध बिभीषणाच्या घरीच पूर्ण झालाय. बरोबर आहे की? परंतु वर कथारूप रामायण सांगायचं असेल तर रामाची सीता बायको. पण अध्यात्म रामायणाचा विचार केला तर सीता भक्ती आहे. राम भगवान आहे, हनुमान भक्त आहे आणि रावण शत्रू आहे. शत्रूच्या नगरीत भक्तीचा शोध हनुमानजी घेत आहेत. वने उपवने कानने देवालये शिवस्थाने मठ मठिका ध्यान भुवने सीते कारणे शोधित. वन उपवन कानन मठ असतील, शिवालय असतील, प्रत्येक ठिकाणी जाऊन बजरंग बली माता सीतेचा शोध घेतायत. कडे कपाटे स्तोत्र कांतार पर्वत गुह्यगिरी कंदर सूक्ष्म स्थाने अनेक विवरे साक्ष पेवांनरे शोधिती. कडे कपाटे सूक्ष्म स्थान असतील,
नाना प्रकारची सूक्ष्म स्थान असतात महाराज. विवर असेल, गुफा असेल, गुहा असेल, अशा सर्व ठिकाणी जाऊन बजरंग बली सीतेचा शोध घेत आहेत. विषमी समाश्रमाचे आश्रमधाम पल्लव गम स्वय शोधी आराम विराम, आराम करायच्या जागा असतील, थांबायच्या जागा असतील, विश्रांती स्थान असेल, सम ठिकाण, विषम ठिकाण, ऑड आणि इवन, जिथं जावं जिथं जाऊ नये अशा सर्व ठिकाणी, पार्किंग आणि नो पार्किंग, अशा सर्व ठिकाणी बजरंग बलीला नो पार्किंग नसते. बरोबर आहे. अहो जय श्रीराम म्हणणाऱ्याला नो पार्किंग. मधल्या काळात नेतेली आडवी होती, महाराजांनी नसते. कारण महाराष्ट्र संतांचा आहे, तिथं कोण अडवणार आहे. जय श्रीराम वाल्यांना लंकेत सुद्धा नो पार्किंग नव्हती, फिरू लागले. नाना वाटिका उदंड शैल्य कक्ष पळ वितंड सरोवर साणे प्रचंडे शोधी सुदृढ हनुमंत शैल असतील, शिखर असतील, नाना प्रकारच्या ठिकाणी जाऊन सुदृढपणे बजरंग बली सीतेचा शोध घेतात. च्युत खंडे अच्युत खंडे कुशमर्द मदम पाने पाखंडे डावलो निबंडे उदंडे मध्यमा दंडे सीता पाहे. च्युतखंड असेल, अच्युत खंड असेल. च्युतखंड म्हणजे आंब्याच्या झाडाचं वन असेल. अच्युत खंड म्हणजे काही वेगळे आम्रखंड, वेगवेगळ्या प्रकारचे काही बागा असतील. आता आपल्याकडे बागाच राहिल्या नाही, फळ खाला वारकरी शिल्लक उरला नाही, कारण देणारा जय श्रीरामाला उरलाच नाही. अशी परिस्थिती आपल्या भारताची झालेली आहे. भारताचा भारत कसा होता. भरत नगरी लोकचतुर स्वयंउदिमी एकांगवीर होता द्वैताचा संचार भक्ती सत्वर छेदिती. परंतु ही लंका आहे, या लंकेमध्ये सर्व ठिकाणी हनुमानजी सीता शोधतायत. ऐसा शोधून बाह्य प्रांत मन निधाना नगरात सीता शोधा वया हनुमंत आती उदित साक्षे. लंकेचा सर्व बाह्य प्रदेश शोधलेला आहे. आता हनुमानजी लंकेत जात आहे आणि लंकेमध्ये सीता शोधण्यासाठी अतिशय उत्साह आहे आणि साक्षेप आहे. सावधपणे हनुमानजी त्या ठिकाणी सीतेचा शोध घेतात. तत्वे निरसुने समजताय साधकात्मा साधी निश्चित देवी घरोघर दांडळीत असे पाहत वैदेही. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं. सर्व प्रकारची तत्व सोडून, होय, एक तत्व नाम दृढधरी मना हरीशी करुणा. दुसरं कोणतंच तत्व नाही, कारण नामापरते तत्व एकच तत्व. रामचंद्र प्रभूंची भक्ती सीता शोधायची. जसा साधक एकाच तत्वावर विराजमान असतो बरे का, अनेक तत्वावर जातो तो वेगळा. आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार, दुसरा प्रकार आम्हाला माहिती. ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा पुन्हा तेच सांगितले, नामेची तिन्ही लोक. बाकीचे प्रकार करावेत का करू नयेत. नाम घेत घेत काही बी करा, नाम सोडून काही बी कराल तर वाहुगाची श्रम. असं जसा जागृत साधक नामाला विसंबतच नाही, योगी जसा सर्व नाम सर्व प्रकारचे तत्व दूर ठेवतो आणि एकात्म अनुसंधान आत्म्याशी ठेवतो. समाधी हरिसे समसुखे वीन
न साधेल दान द्वैत बुद्धीचा संचार साधक अंतकरणात होऊच देत नाही. तशा प्रकारे माता सीतेच्या शोधासाठी बजरंगबली एकचित्त एकाग्र झाले. पाहता लंके माधारी ब्रह्म राक्षस वसतई नगरे, त्याच्या निवासाची थर निज निर्धारी अवतारा. आणि आता शोधायला सुरुवात केली महाराज. शोधायची तर पद्धतच आहे ना. आधी देव बाप्पा, लंकेतले देव बाप्पा आहेत बरं का. लंका नाम अहंकार, रावण कोण आहे? अहंकार. आणि त्या देशातले म्हणजे रामाचे भक्त नसलेले ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणांचा हनुमानजी सीता, त्या ब्राह्मणांच्या इथं सीतेचा शोध घेत आहेत. सीता म्हणजे पुन्हा 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 सांगतोय भक्ती. आता सुद्धा तुम्हाला लक्षात येईल देव बाप्पा रामाचा आहे का रावणाचा आहे. महाराज सुद्धा लक्षात येतो रामाचा आहे का. मधल्या काळात बरेच जणांनी देव बदलला महाराज. बदलला की नाही. बरेच जणांनी देव बदलला. असे बरेच येड्याची गणना. आणि अशा प्रकारची पोटासाठी देव बदलणारी आणि नको त्याची पूजा करणारी भ्रष्ट ब्राह्मण त्यांच्या गल्लीमध्ये सीतेचा शोध घेतात. एक राक्षस लंके माझारी, रुद्राक्ष माळा गळासरी, शैव दीक्षाधार त्रिपुंडधारी मंत्रोक्त. दोन प्रकारच्या दीक्षा असतात आपल्याकडे, वैष्णव आणि शैव. गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलेला आहे, कपाळाला भस्म 3 त्या ठिकाणी रेषा ओढलेल्या आहेत, त्रिपुंडधारी आहे. शिव दीक्षेनं असं बघितलं की शिव भक्ती परायण वाटावा अशा प्रकारचा ब्राह्मण काय करतोय काय ते आहे. अन्न देवो निभूतांची, काषाय वस्त्रे येत संन्यासी, दृष्टी देखिल्या मनुष्याचे, साक्षी पेशी गिळीती. भूतांशी अन्न द्या म्हणायचं. नाना प्रकारची चामडे गुंडाळायची, त्या ठिकाणी झाडाची साली गुंडाळायच्या. आणि भजन करतोय म्हणून गावभर फिरायचं, एकटाच माणूस दिसला की गोटकून खायचा. आता बी असंच खाते. माणूस खाणं वेगवेगळ्या प्रकार नाही. कातर लावून बी माणूस खातच असतात. एखाद्याला उद्ध्वस्त करणं म्हणजे सुद्धा खाणच आहे. ती राक्षस सरळ चलत चलत माणसाला जिवंत खात होती. अशी ब्राह्मण लंकेत आहे. सर्वेची करती आचमन, स्वहा करती होम हवन, कर्वे दाविती विचक्षण, धरिती ध्यानहारार्थ. सुंदर अशा प्रकारे तपश्चर्या करत बसायचं. माणूस खाल्ला की पाणी प्यायचं आणि पुन्हा बसायचं दुसरा येईपर्यंत. बगळोबा बगळा जसा ध्यान करत बसतो तशा प्रकारचा प्रकार लंकेतल्या ब्राह्मणांचा आहे. एक नागवे जटाधारी, भस्मधारी शरीर, त्रिगोनिया वनांतरी, गाई मारिती भक्षणार्थ. काही नागवेच होते महाराज. अंगाला त्या ठिकाणी भस्म लावायचं, जंगलात जायचं, पोटाला खाण्यासाठी गायी खायची. तर गाय खाणारा ब्राह्मण कसा, त्यांच्यात बी जाती असतात बरं का. आणि प्युअर गाय खाणारा त्यांच्यातला कोणी श्रेष्ठ असेल ना. अशा प्रकारची श्रेष्ठ जाती ब्राह्मणांची राक्षसांमधले हनुमानजी पाहताय. तेची चर्म धरुणी करी, आम्ही गोजिनांबरधारी, ऐसे मिरविती लोकाचारी, वेशधारी राक्षस. वेशधारी राक्षस गाय मारायची, कातड गुंडाळायचं आणि
धारी जे आम्ही गाईचंच कातड पांघरतो, मधातून खाल्लेली गाय आणि वरून कातडलेलं पांघरलेलं पांघरुण, अशा प्रकारचे नाना प्रकारचे वेशधारी ब्राह्मण हनुमानजी पाहताय. वयाचा स्वार्थ ऐसी संपादिती माता, ऐसे राक्षस लंकेत देखी हनुमंत विचारता. हनुमानजी लंकेमध्ये विचरण करत असताना अशा प्रकारची राक्षस पाहतोय. मांस खाण्यासाठी वेश परिधान केलेला आहे. आज आपल्याकडे बरेच आहे दक्षिणा खाण्यासाठी महाराज झालेले, ज्यांचा ओरिजिनल संबंधच नाही. तुकाराम महाराजांची व्याख्या काय? अनिकाची स्तुती अमा ब्रह्महत्या, एका वाचोनी त्या पांडुरंगा. महाराज तुका म्हणे आम्हा अनिका संकल्पे अगवीच पापे घडती. राम आणि कृष्ण यांना सोडून ही जीव जर दुसऱ्याला देव म्हणेल तर तसला बट्टे लावला दिसा दुसरा नाही. लक्षात घ्या, राम कृष्णाशिवाय दुसऱ्याला देव म्हटलं तर जगातली सगळीच पाप केल्याचं पाप त्याला लागतं बरं का. मी नाही बोलत, तुकाराम महाराज बोलतात. आता असली अभंगावर बोलायची कोणाची हिंमत होत नाही, कारण हे दीड तास दुसऱ्याची स्तुती करते. या व्यासपीठावरून राम कृष्ण वगळता कोणाची स्तुती करणं हे ब्रह्महत्येचं पाप आहे. कशाचं पाप आहे? ब्रह्महत्येचं. काहीही करा, राम कृष्णाला विसरला की त्याचा कार्यक्रम राक्षस म्हणूनच गणतीत धरला जातो. माणूस म्हणून नाही, ब्राह्मण म्हणून तर स्वप्नातही नाही. ही सगळी कर्म करत होती पण रामाचं नाव घेत नव्हती, म्हणून हनुमानजी यांना राक्षस म्हणतायत. मास बक्षिता सैच्छेसी वाटा न देती कोणासी, संन्यासाचे घेता तुम्हासे नरकवासी पैहाल. आणि एकमेक त्या ठिकाणी 4 जणांनी जर मांस धरलं, एखादा प्राणी खात असताना वाट्यासाठी भांडणं करायची. व्यासपीठावरून काही गोष्टी बोलू नये, पण सांगणंही कधी कधी गरजेचं असतं. समाजानं दान करत असताना सावध राहावं. आणि एखादा भिकारी दारात जरी मेला तर जय श्रीराम म्हणत नाही तर कुटका द्यायचा नाही बरं का. हा, तुम्हाला वाटेल पाप लागलं तर वैजनाथ महाराजाला द्या, घ्यायला तयार आहे रामाशिवाय. हा, नालीत टाकायचे, नालीतच टाका, पण त्याला देऊ नका जो राम म्हणत नाही. आता म्हणा महाराज तुम्ही लय अवघड सांगालो. असंच आहे. रामाश नाता एक राम से, दूजा नाता तोड़ दे. आशा एक राम से, दूजी आशा छोड़ दे. मुख में हो रामणा, राम सेवा हाथ में. जीवनात विचार करा. गोसावी भिक्षा मागणारे मला मंदिरात झोपायचे, आमच्या घरापुढे दारू पेलेले असायचे महाराज. 2 महिने मी त्यांना सतत सांगत होतो, महाराज इथं कोणीतरी दारू प्यायलंय, मी एका दिवशी मारणार आहे. ते पेलेलेच असायचे, मलाही कळायचं. पण शेवटी भगवा आहे, सन्मान तर ठेवलाच पाहिजे. पण घटना ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी वास आला, त्या दिवशी मात्र पोटभर मारले. का? मर्यादा सोडली ना, पुन्हा नाही महाराज किंमत. हा, समजून सांगा. 2 महिने सांगितलं बरं, 1-2 दिवस नाही. सांगण्याचा विषय काय निघालाय ओवीत म्हणून सांगतो. मांसासाठी भांडणं करत होते, वाटा आम्हाला मिळत नाही म्हणून भांडणं करत होते. अशा प्रकारची राक्षस लंकेमध्ये आहेत आणि इथंही अहंकार रूपी लंकेत अशी वर्तन करताना दिसतात. अग्निहोत्री राक्षस तेत, कुंड मंडप वेदिका युक्त, दोन्ही कर कुश मंडित.
सायं प्रांत होमते देती सकाळी विधी करायचे, सायंकाळी विधी करायचे. हाताला ती काड्या असतात ना, कोणत्या दर्भाच्या काड्या वगैरे सर्व लावलेल्या असायच्या. बघितलं की महाराज वाटलं पाहिजे. बघितलं की हे बघा, सुगंध आल्याशिवाय फुल म्हणू नका आणि जय श्रीराम म्हणल्याशिवाय गाढवाला महाराज म्हणू नका. लक्षात घ्या बर का. तो वर्तन काय करतोय, तो दिसतोय कसा, याच्यावर अजिबात जायचं. काय बोलला असे वरचिया रंगा ऊस ढोंगा परी. रस गळाला तर ऊस म्हणा, नाही तर ऊसासारखा बांबूक दिसतो, ऊसापेक्षा मोठा दिसतो, पण त्याला ऊस म्हणता येईल का? नाही. तसं दिसायला ब्राह्मण होती, कर्म पापाची करत होते. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरे. सुंदर या ठिकाणी बरं का वाचन केलेलं आहे मग सुभाष महाराजांनी बरं का. धन्यवाद त्यांना. आणि सुंदर सुंदर असणारी बरं का गोड कथा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. सर्वांनी सावध चित्तानं बरं का कथा ऐकावी बरं का. हरिभक्त परायण आदरणीय गुट्टे महाराज या ठिकाणी त्यांच्या अमृतवाणीतून हे असणारी कथा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. धन्यवाद. दुसरे बी सुभाष आता वाचक हरिभक्त परायण सुभाष महाराज. आता ती बी सुभाष महाराज ही बी काहीच फरक नाही. जेवलो नाही मी जेवायचं राहिलो जेवू आपण संपले. मुली नंबर महाराज 56 राहू दे ती राहू दे ती तसंच राहू द्या. हो साडेपाच आपलं 5 4:30 वाजले. 5:45 संपलं. हो तसं हा राहिलं की थोडं तरी चालेल, पण होतंय. तुमच्या हिशोबाने नाही मधल्या 3 वाजवा त्यांनी लागते उच. स्टॉप करू. आय नमः श्रीरामचंद्राय नमः. मुष्टी मुष्टी कुश करी देखिल्या मनुष्या तेनेची मारी. मास भक्षावया होम करी पाप आचारी राक्षस. पापाचारी राक्षस. राक्षसाचं आचरण म्हणजे पाप. पाप हेच आचरण, ज्याला राक्षस म्हणावं, आणि पुण्य हेच आचरण, त्याला वारकरी म्हणावं. स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञोदान पा. मनोनी वर्तता तेत पापा संचारू नाही. होय, तुम्ही आम्ही जय श्रीराम वाल्यासोबत जर सर्व व्यवहार केला तर मंदिरावर नाही आलं तरी पाप होत नाही. कसं आहे, दुकानावर बसलं गिरायकाला जय श्रीराम, कशात बी जा, शेतात गेलं रोजगाराला जय श्रीराम म्हणणाऱ्यांना आपले पैसे किती बी खाले तर कोणाला गेले? देवाला. मग पाप लागल का? वर्तता तेथ पापा संचार नाही. पण जर वेगळीकडे गेलं तर वाटोळ होत. असो इथं सांगताय यज्ञच करतोय पाप करण्यासाठी, माणसं खाण्यासाठी. माणसं जवळ येतात महाराज म्हणून, आल्याबरोबर त्याला उचलतो आणि खाऊन टाकतो. अशा प्रकारचे राक्षस लंकेतली आहेत. होत्या पोत्याचा पुरोडांस त्याचाही स्वय करी ती घाऊस. वाटा न देते कोंबस
अति कर्कश मंसार्थी. मांसासाठी ती राक्षस अतिशय कर्कश होती. माणूस धरून खायचा तर एकट्यानंच खायचा, ज्याच्या मिठीत पडला त्यानंच खायचा, त्यानं त्याच्या मित्रांना सुद्धा देत नव्हता. हे सगळं विश्लेषण नाथ महाराजांनी का केलं? नाथ महाराजांचा ग्रंथ कलियुगातला आहे, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोडा आधीचा आहे. भावार्थ रामायणाचं सुंदर फळ म्हणजे हिंदवी स्वराज्य. बरं का, भावार्थ रामायणातून नाथ महाराजांनी जेवढं जेवढं सांगितलंय त्याची पूर्ण आचरण छटा शिवछत्रपतींच्या चरित्रावर दिसते. पण दुर्दैव एवढंच, 350 वर्षानंतरही आपण दुसरा राजा देऊ शकलो नाही महाराष्ट्रातून. या ग्रंथात एवढी ताकद आहे की घरोघरी शिवाजी जन्मतील. कुठं? घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालण्याची ताकद फक्त रामायणात आहे. रामायण बंद पाडायचं, म्हणायचं राजे पुन्हा जन्माला या. कसं शक्य आहे? जिजाबाई रामायण सांगत होत्या म्हणून जमले, म्हणून बनले, असं शक्य नाही. असो, नाना प्रकारचे विकृत राक्षस आहेत आणि त्या राक्षसांची पूर्ण हिस्ट्री ज्याला पाठ आहे ना तो लढू शकतो, ज्याला पाठ नाही तो लढू शकत. आणि रामायण वाचल्याशिवाय आणि त्यातले त्यात भावार्थ रामायण कळल्याशिवाय त्यांच्याबद्दलचं ज्ञान येत नाही. म्हणून नाथ महाराज अधिक स्पष्टीकरण करतायत. जेथे जेथे आती गौलता तेथे कैसा राम कैची सीता. तेथून निघता हनुमंता होय देखता आश्चर्य. ज्या ठिकाणी अतिशय स्वार्थ आहे, मांसाची अपेक्षा आहे, त्या ठिकाणी राम मिळेल, त्या ठिकाणी सीता मिळेल नाही. मग हनुमानजी तिथून दुसरीकडे जातात असं सांगतायत. वेद पाठ कलंके आतून विजनी अन्न के पडत. मनुष्य देखिल्यात सोय भक्षित फळ आहार. वेद पाठक ब्राह्मणाचाच प्रकार आहे बरं का. ब्राह्मणांमध्ये काही पूजा पाठक असतात, काही वेद पाठक असतात, काही विधी पाठक असतात, शास्त्र वास्तुशास्त्र लग्न वगैरे. काही वेदाचे अभ्यासक असतात, काही पूजा पाठ करतात पुजारी वगैरे. त्यापैकी वेद पाठक जंगलात गेले, अरण्यकामध्ये आणि एकांतामध्ये मंत्र पाठ करू लागले, मंत्राची संहिता घेऊ लागले, कसा मंत्र म्हणावा याचा अभ्यास करू लागले. आणि अभ्यास करत करत माणूस दिसला की जिथंच खाऊ लागले असं सांगतात. अग्निहोत्र वेद अध्ययन राक्षसा घरी संपूर्ण. दया सत्य सुचित्वपद राक्षसा जाण असे रावण. होय, राक्षसाच्या घरी काय काय होतं आणि काय काय नव्हतं एकाच ओळीत सांगितलं. काय काय होतं? वेद पठण होतं, अग्निहोत्र होता, होम हवन होतं, पण काय नव्हतं? दया, शुचित्वपण आणि शांती. आणि दया क्षमा शांती तेथे लंकेत राक्षस होती, तिथं देव नव्हता. याचं कारण पूजेचं अवडंबर होतं, पूजा नव्हती. कोणती पूजा? हीच विष्णूची. अनुभव. दया हा धर्म आहे, दया परमो धर्म म्हटलं गेलं, बरोबर आहे. अहिंसा परमो धर्म. अहिंसा म्हणजे दया. क्षमा वीरस्य भूषणम म्हटलं जातं. क्षमा तोच करू शकतो जो वीर आहे. जो वीर नाही ते म्हणतं एक गाल मारला तो दुसरा पुढे का. याला वीराचं नाही, याला वीराचं लक्षण म्हणत. वीर कोणाला म्हणावं? अख्ख्या लंकेवर आक्रमणाची पूर्ण तयारी केल्यानंतर रावणाला सांगितलं
तुला जर माफी पाहिजे असेल तर पाया पड. म्हणजे पाया नाही पडला तर कोंडून मारण्याची तयारी ज्याची आहे तो संधी देतोय, याला म्हणावं क्षमा. समोरचा जीव घेतोय आणि हात जोडून म्हणाला एवढी वेळ सोडा, ही क्षमा आहे. क्षमेची व्याख्या काय? जो बलवान आहे तो क्षमा करू शकतो, मजबूर आहे तो याचना करतो. इथं सांगतायत अग्निहोत्र, होम हवन सर्व गोष्टी आहेत, पण दया क्षमा शांती नाही, म्हणून ती राक्षस आहेत. ऐशी चोदिता ब्रह्मपुरी, ब्राह्मण गोवी दोरी, कर्माभिमान त्यावरी श्री, सीता सुंदरी देते नाही. अशा नाना प्रकारच्या कर्मामध्ये ब्राह्मण गुंतले आणि आम्ही कर्म करतो याचा अभिमान आहे बरं का. हे बघा, ब्राह्मण असो नाही तर शूद्र असो, जो हरीचं उच्चारण करतो तो धन्य आहे. बरोबर आहे. आणि रामाला विसरला तो ब्राह्मण असला तरी या भक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. हनुमानजी तेच म्हणतायत, या ठिकाणी कर्माचा अभिमान आहे आणि जिथं अभिमान आहे तिथं सीता नाही असं सांगतात. सर्वभूती असे भगवंत, ऐशी दया नाही तेथ, कैचा राम कैची सीता तेथ, मुद्रा मंत्र ते दीक्षा. मुद्रा मंत्र ती दीक्षा. ज्या ठिकाणी सर्वाभूती राम, सर्वाघटी राम, देहादेही एक, ही भावना ज्याची नाही त्याचं भजन म्हणजे रिकामा गर्दा. त्याचं भजन म्हणजे रिकामा गर्दा. ज्याला जगात देव दिसत नाही, देव वाटत नाही, या भावनेची राक्षस वेद पाठक जरी असतील तरी ती राक्षसच आहेत. हनुमानजी स्पष्टता देत आहेत. पाहता क्षत्रियांच्या वाटा, वाडी वेचा गर्व ताटा, लागता मंताच्या चपेटा, सोय पटपटा पडतील. दुसरा वर्ण आहे क्षत्रिय बरं का. टप्प्यात घ्या, टप्प्यात सांगू. दुसरा वर्ण आहे क्षत्रिय. क्षत्रियाच्या ठिकाणी मस्त मार्ग कोणता आहे? मी पहलवान आहे. क्षत्रिय दुसरं. क्षत्रिय याचा अर्थ काय होतो? शस्त्र आणि क्षेत्र हे दोन सांभाळता येतात त्याला. जय जवान आणि हे दोन्ही म्हणजे क्षत्रिय बरं का. सीमेवर बंदूक आणि शेतामध्ये नांगर दोन धरता येतं त्याला क्षत्रिय म्हणतात. अंगामध्ये बळ आहे आणि बळाचा ताठा आहे, मंदिरावरच येत नाही. जय श्रीराम म्हणत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं किती जरी मस्ती असली तर हनुमंताच्या एका चापटेत जमिनीवर लोळवल्याशिवाय राहणार नाहीत असं सांगतात. नाही विरप्रती पुरी, मरण भयाची नफीचे शिरी, ऐसे भेद क्षत्रिया घरी, सीता सुंदरी भेटे. पूर्ण वीरवृत्ती नाही आणि मरणाची भीती आहे. लक्षात घ्या, पूर्ण वीरवृत्ती फक्त जय श्रीराम वाल्यांमध्ये असते. बाकीची जगाला मारू पाहणारे सगळे जाती भित्रे असतात. भीती त्यांनाच नसते जे जगाला सुखी करण्यासाठी झटतात. राक्षस जगाला दुःख देणारे आहेत, त्यामुळे ते भित्रे आहेत. त्यांची क्षत्रिय वृत्ती हनुमंताच्या हातानं क्षयाला जाईल असं सांगतात. मरण भय पोटात, ते तव क्षत्रिय आती आसत, तयाची नपुसक म्हणत,
सीता निश्चित तेथे नाही. सीता म्हणजे भक्ती हा. आणि क्षत्रियाची व्याख्या सांगितली. ज्यांच्या पोटात मरणाची भीती आहे, ज्यांना पोटाची चिंता आहे, धर्म रक्षणाच्या जबाबदारीपासून जे परांमुख झाले, मधल्या काळात काही अपप्रवृत्ती महाराष्ट्रात असा अपप्रचार करत होते. काय धर्मरक्षणाची जबाबदारी काय आम्हीच घेतली का, आमचीच काय गरज आहे, आम्हीच उचललंय का. मी बोलत नाही, नाथ महाराज सांगतात त्याला नपुसक म्हणावं. त्याला काय म्हणावं, नपुसक म्हणावं. ज्याच्या चित्तामध्ये मरणाची भीती आहे, जो धर्मरक्षण किंबहुना कर्तव्याला प्राधान्य न देता पोटाचा आणि भविष्याचा विचार करतो, त्याला नपुसक म्हणतात. आणि अशांचा क्षय बजरंगबली करतील असं सांगतात. ऐसे शोधिता क्षत्रिया पुरी, तेथे न लभे सीता सुंदरी. मग निघाला वेशांचे घरी, श्रीराम नारी शोधावया. वैश्य ऐका, क्षत्रियांच्या घरी गेला आणि पुन्हा वैश्य. लक्षात घ्या, 2 वर्ण आहेत बरं का. हिंदू धर्मामध्ये 2 वर्ण आहेत, ब्राह्मण आणि शूद्र. मग क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण ही ब्राह्मण वर्णाची उपवर्ण आहे. लक्षात येते का, ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात माऊलींनी हे सांगितलंय. थोडा अभ्यास कधीही करायचा बरं. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्हींना जानव घालण्याचा अधिकार आहे. तिन्ही सुद्धा ब्राह्मणच आहेत, म्हणजे तिन्हींना सुद्धा वेदाचा अभ्यास आहे. आपल्या धर्माचा विचार करता इथं राक्षसांचं प्रतिपादन केलेलं आहे. पण आपल्या धर्माला अनुसंधानात ठेवूनच नाथ महाराजांनी आपल्याला शिकवण देण्याच्या पद्धतीत सांगितलंय. वैश्य, वैश्य नाम व्यवहार करणारे, व्यवसाय करणारे जेवढे दुकानदार आहेत किंवा 18 पगड जेवढ्या जाती आहेत, या सगळ्या कोणत्यामध्ये येतात, वैश्य वर्णात येतात. आणि त्यांच्या ठिकाणी काय आहे, कसं आहे ऐका. वेशांची उदामीचित आती लोलुप्त वांचिती वित्त, शीघ्र प्रविशानी पाहत सीता शुद्धेत नलबेची. होय, ते सकाळपासून 1.5 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये उडीत राहतंय. त्याला कुठं सीता सापडणार आहे त्याच्या तिथं, त्याला कुठं भजनाला वेळ आहे. भजन नाम भक्ती, भक्ती नाम सीता. हनुमंताला पाहायची आहे सीता, व्यवसायात गुंतल्यांकडे भक्ती नाही असं नाथ महाराज सांगतात. वैशांचे कृपण मन, कवडी कवडी भीती धन, त्यांची घरी सीताची द्रन न लाभे जाण हनुमंता. हनुमंत विचार करतायत की वैश्य आणि वैश्यांच्या घरी सीता. कारण नाथ महाराजांनी सांगितलं लक्ष्मण शक्तीतला 4था अध्याय काय, मरणांत झटे घेता नृका न मिळे सर्वथा, तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. जीव जाय इतके झटके घेतय, रूप रुपाय कमिशन कमिशन म्हणित अख्खा जन्म शेण खाते. आणि अशांच्या घरी विनोदाचा विषय वेगळा, रामाला विचारून जेवढं खाल ते शेणच आहे. खरं बोलते, रामाला विसरून तुम्ही काहीही खा, काय आहे, शेणच आहे. आणि शेण खाणाऱ्यामध्ये सीता सापडत नाही असं हनुमंत विचार करतात. जाती ती माझी 18 पगड जाती, ती घरी धुंदाळीता मारुती, सीता सती शुद्ध. माय बापांनो लक्षात घ्या,
मग आम्ही बोलत असताना वैश्य जातीमध्ये, वैश्य वर्णामध्ये 18 पगड म्हणलो, पण चुकीचं आहे. 18 पगड शूद्र जातीमध्ये. शूद्र याचा अर्थ कमी असा होत नाही, शूद्र याचा अर्थ सेवा असा होतो. सेवा याचा अर्थ काय? आजही भारतीय ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रशासनात 4 प्रकारच्या नोकऱ्या असतात. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. यापैकी 10वी 12वी, आता 12वी, क्लास 4च्या सर्व नोकऱ्या 10वी वर असतात. म्हणजे शालांत प्रमाणपत्र ज्यांना मिळालं, म्हणजे 10+2 हायर पगार द्यावा लागतो बरं का, त्यांचं पेमेंट स्केल जास्त जातं. आणि 10+2+3+4 असे जर असतील तर त्यांचे पेमेंट स्केल 1 लाख प्लस असतात. ह्या सर्व नोकऱ्या क्लास 2 मध्ये येतात. मला सांगायचं हे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ही सर्व वर्ण ही ब्राह्मण मध्ये येतात. आताच्या हे दृष्टीत ज्यांना ज्ञानी म्हटलं जातं, ज्यांना वेदाचा अभ्यास आहे म्हटलं जातं. आणि क्लास 4 ला अभ्यासाची गरज नाही. जे अभ्यास करत नाही त्याला सेवा करावी लागेल. सेवा नाम शूद्र. आलं का लक्षात? शूद्र याचा अर्थ त्याची विटा त्याला लांब टाकला असं होत नाही. होती वेद नेणती तैसा ज्ञानी आहे, जे जो शिवाशिव बाळगतो तो मूर्ख. रामराम म्हणणाऱ्याला दूर सारा म्हणतो तो मूर्ख. 18 पगड यांची रचना कशासाठी केलेली आहे? सेवेसाठी. चांभार असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, वडार असेल, हटकर असेल, धनगर असेल, ही 18 बलुतेदार आहेत. बलुतेदार जन्मल्यापासून स्वधर्माची सेवा करतात. त्यांना वेदाचं ज्ञान असो अथवा नसो, त्यांना सेवेच्या माध्यमातून देव मिळतो. हा स्वधर्माचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायात सांगितलाय, इथं सांगितलं. चाटे असत्यवादी ऐका, अंगळू मंगळू बोलती देखा. हनुमंत जाणे आगळी का, लाविल सिका पूरदनी. पहिला कांदा सांगितला मला, चाटे. चाटे म्हणजे कपडेवाले. कपडेवाल्याचं कसं असतं? आंघोळ मंगळू. ते लक्ष्मी शक्तीतल्या 5व्या अध्यायातला आंघोळ मंगळू वेगळं, इथलं आंघोळ मंगळू वेगळं. कधी विचारत जावा बरं का काही वेगळं असेल तर. इथलं आंघोळ मंगळू म्हणजे किती टक्के? आलं का लक्षात? 20%, 15%, 25%. कपडेवाले 50% असतात बरं का. मग यांचे जे प्रकार आहेत हे सगळे पैसा खाण्यासाठी, टक्के पट्टी देण्यासाठी प्युअर विचित्र महाराज. पट्टी देत, सप्त्याची तर अजिबातच देत नाहीत. महाराजाच्या ड्रेसला महाराजानं पट्टी मागितल्यास तर ड्रेस मध्ये काढून घेते. अशा प्रकारचे जे चाटे आहेत त्यांना हनुमानजी पहिल्यांदा दंड देतील. कसा? शेपूट जाळताना आधी कोणाची दुकानं रिकामी केली? यांचे. तसं ऐसी शोधिता चाटे ओळी, ते न लवे जनक बाळी. पाहावया सोन्याची आळी, निघाला तुरबळी हनुमंत. अशा पद्धतीत कपड्याच्या गल्लीमध्ये सीता बघितली, सापडली नाही. मग सोनाराकडे बजरंग बली जात आहे. सोन्यांचे कर्म खोटे, खार लाविती नेट पाटे. बाहेर मोदी यांचे साठे, सीस काटे भांडवल. सोनारांचं कर्म खोट म्हणले. कोणी सोनार असतील तर राग मानू नका बरं का. कोणच राग मानायचं नाही, कारण इथं सगळेच येणार आहे. सोन्याचं कर्म खोट. किती भारी तुम्ही दागिना न्या, दुसरं काही करायचं म्हणलं की बटेल होते म्हणते. आता मोदी सरकारनं ते एक प्रकार केलाय, 24 कॅरेटच द्यावं लागेल, स्टॅम्पच मारावा लागेल.
अगोदर सोनार म्हणत होते, महाराज तुम्ही आमचे, तुमच्याकडून आम्ही कर्णावळ घेणार नाही. आता सोनार कर्णावळ घेणार नाही म्हणीच नाही. का? देत असताना बटेल देता, मग आता कुठं तिकडून खाताही नाही, मग आता इकडून. सोनाराचे कर्म खोटे आणि खार लाविती नेटपाटे, काहीतरी शिस ओतल्याशिवाय राहत नाहीत, थोडं तरी दागील केल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारच्या दागीलकडे 24 कॅरेट राम कसा मिळेल हनुमानजी विचार करत आहेत. रूप लाविजे एकी, शीस लाविजे अनेकी, पाहता अवघे येनो तूकी, ते जानकी दिसेना. रूपलग लाविजे की रूप लावते, शिस लावते, आणि तुम्ही त्यांच्याकडून आणलेला दागिना 8 दिवसानं जा, कमी किमतीतच घेते. बरोबर किंमत घेत, आमचा भाजीपालावाला परत जोडी घेईल पैसे परत देऊन. पण सोनार त्यात काहीतरी खाणार, इथे नाम सोनार. विनोदाचा विषय वेगळा. रामराम म्हणत असत, रामराम म्हणतात त्यांना वंदन. पण हे सगळं नाथ महाराज काय सांगतायत किंवा पोटात चित्तायत, थोडं रामात यावं म्हणून व्यवसायाचा विनोद करू लागलेले आहे. सोनारांचा परिपाक, आगवे करीती ठकठक, देहाचा चोर एक एक, नाडीतील लोक विश्वासे. सोनाराचा परिपाक काय? टक टक, कशाला बी टुक टुक टक टक. झटका मात्र दिल्याशिवाय राहत नाहीत. विश्वास नाही का म्हणतात आमच्यावर. किती जरी विश्वास आहे म्हटलं तर 2-3% तरी झटका दिल्याशिवाय ठेवत नाहीत. कडी लग मोती लग दाविती, जळकेची जगमग, परिते अवघे करीती डांक लग, नंगे नगहीन कस. नगे नगहीन कस. किती झळकू द्या, किती चमचम करू द्या, त्यांच्या जवळून आलं की 24चं 23, 21, 19 कॅरेट झालंच. यात विषयच नाही. कोण्याही सोनारानं यात वाईट वाटून घ्यायचं कारण हा व्यवसाय आहे. पण हे नाथ महाराज का सांगू लागले, जर तुमचं चित्त पूर्ण व्यवसायात असेल तर तुमच्या जवळ भक्ती सीता सापडणार नाही, असा उद्देश आहे. सोनार कामाचा विवेको, समूळे विश्वास घातको, नटिकी तोके देखी तुक तुकू, घेती जोक जोकू दोहाती. वा, सोन कामाचा विवेको आणि समूळ विश्वास. किती जरी काही जरी म्हणू द्या महाराज, त्यानं ती कार्यक्रम करणार म्हणजे विषयच नाही. खरं सांगा ना तुम्ही, 50 रुपये घेतात दागिना बनवायला, 50 रुपयात काचाचं दुकान होईल का? होईल का? कुठतरी डाग त्यांनी लावलेला असतो, खाल्लेला असतो. धंदा 100% विश्वासघाताचाच आहे, असं ना मला सांगतो. सांगुनी विश्वासाच्या गोष्टी, कार लाविती पाठी पोटी, घालून सलोबाच्या फुटी, पाडीती तुटी मुदलेसी. सांगोनी विश्वासाच्या गोष्टी. होय, तुमची आमची ओळख काय आजची आहे का? आमचं तुमचं काय आजचं जमतंय का? अशा विश्वासाच्या गोष्टी बोलतात आणि मग सांगतात, बोरमाळ केली तर एवढी चांगली, ही माळ केली तर तेवढी चांगली, आणि मुदलाला घाटा केल्याशिवाय राहत नाही.
एक तरी मणी सांगितल्यापेक्षा कमी दिल्याशिवाय राहत नाहीत असा सोनाराचा धंदा नाथ महाराज सांगतात. 15.5 घेऊन हाती देताना गवले किती सोनार कामाची ख्याती सीता सती तेथे नाही. सीता सती तेथे नाही होय 15.5 रजतवणी तैसी स्तुतीची हे बोलणी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे 24 कॅरेटला डाग लावणे. सद्गुरू कसे 24 कॅरेट आणि इथं सांगितलं 24 15.5चं नाव 24 कॅरेट. ते आता गणित सांगत बसणार रुपया आणा वगैरे. 16ने म्हणजे आपण बोलताना म्हणतो हे किती खरं आहे, 16ने खरं आहे. आलं का लक्षात? 16 आणे म्हणजे 24 कॅरेट आणि 24 कॅरेट हे कॅरेट डोक्यात बसले माझे. 15.5 म्हणजे 24 कॅरेट आताच्या भाषेत. आणि ते किती जरी ओरिजिनल सोनं तुम्ही सोनाराकडे दिलं तसं मिळणार नाही. अशी सोनाराची जात असं नाथ महाराज सांगतात. कासार कामाचे कौतुक वाह. एक एक ते नाळीक अवघे काळेची देख तुळा तुक तुटले. कासारे कामाचे कौतुक आणि एक एक ते नाळेक. कासार काय करत असतो महाराज, बांगड्या फोडणं, तुटाली म्हणणं, 1 डझनच्या ठिकाणी 1.5 डझनचा भाव लावणं, अशा प्रकारचा फुटका विषय करतात. काय करावं महाराज, आपली ही जातच बुडून गेली. बरोबर आहे, सगळं दुसऱ्यांच्या हातात गेलं. या सगळ्या स्वधर्माच्याच जाती आहेत, परंतु आपले गौंडी बुडून गेले, आपले कासार बुडून गेले, आपले पांचाळ अर्धे बुडत आले, आपले चांभार 30-35% बुडाले. माझं बोलणं कळायलंय? थोडं सावध सगळ्यांनी झालं पाहिजे. साधू संतांनी सांगितलेल्या वर्णाचा विचार करून कर्म केलं पाहिजे. कलेक्टर जरी झालं चांभाराचं पोरग, त्याला बुट विकता आले पाहिजे, कारण त्याशिवाय स्वधर्म संरक्षण शक्य नाही. असो कासाराच्या जातीचा विनोद सांगताय. कासार कामाचे परिपाटी अवघीजणी केली बूटी तेथे कैसी सीता गोराटी निघे उठा उठी हनुमंत. अवघे जणी केली बुटी. आता ते बुटी काय कळ ना मला, पण कासार कामामध्ये काहीतरी पैसाच भरायचा विषय ना, पैसाच खायचा. मला ज्याच्या त्याचा धंदा कळला पाहिजे बरं का. वारकऱ्याचा धंदा काय, बीज वाढवावी, काही असो, काही करायचं, पण जय श्रीराम म्हणायला लावायचं. आम्ही ते भाकरी गोळा करायचा उपक्रम केलाय गहिनीनाथ मंदिरवर. 30 गावं, प्रत्येक घरातून एका घराला महिन्यातून द्यायचे. 2च भाकरी द्यायच्या, पण 200 वेळा जय श्रीराम म्हणलंच पाहिजे, तरच घेणार, नाही तर द्यायच्या. मग आता भाकरी बी दिल्या नाही, शेजारची हसतेत म्हणून बाई म्हणती रामकृष्ण. शेवटी आपला धंदा काय, बीज वाढवावे नाम. आणि समाजाचा धंदा अज्ञानाचा धंदा आहे, धन वाढवणे. ज्ञानाचा धंदा आहे ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी, हरिनामाची जोडी. आणि 18 पगडला गोडी धनाची जोडी. व्यवहार्याची ऐसी दशा कळांतराची बहु आशा मुदला घालून फासा लावी त्याशा ती लोभे. महाराज, व्यवहार म्हणजे हे सगळे सावकाराच्या गल्लीत आले हनुमानजी सीता शोधायला. आपण बिल बुक घेऊन जरा फिरलेस कळत आपल्याला कोण्या गल्लीत किती सीता आहे ते. बरोबर आहे ना. 11 रुपये देते तर म्हणते 3 नाव पुकारा बघा. एकदा मी मोदी साहेबांचं नाव व्यासपीठावरून घेतलं महाराज. एक जण उठला म्हणला, ओय मोदी साहेबाचं नाव घ्यायचं नाही. म्हणलं मग तुझं घेऊ का. सप्त्याची पट्टी बुडवितो
नाव पुकारा म्हणतो, ज्यानं मंदिर बांधलं त्याचं नाही घ्यायचं, असं कसं होईल? असं होईल का? असो, विनोदाचा विषय वेगळा. व्यवहारिक जे व्याज गोळा करणारे माणसं आहेत ते काय म्हणतात? 2%, 3%, 5%, आधी म्हणतात उसने, आणि पुन्हा घेताना म्हणते 2% तर द्यावंच लागतंय, रिवाज आहे, सवयी तर कुठंच गेली नाही, अशा प्रकारे म्हणतात आणि नरड दाबल्याशिवाय राहत नाहीत असं सांगतात. लक्ष्मी देवनी पुढीला हाती काळा कागद लिहून घेती, वाह. पेनेची काळमुखे होती खंती करती जीवासी. हे बघा, आपली लक्ष्मी लोकांना द्यायचे आणि व्याजावर आयत बसून खायचे दिमाग चालवितात बरेच लोक. बरोबर आहे ना? आयत बसून खायचं, 10 लाख वाटायचे, आयत बसून खायचं म्हणते, त्याला जर निबर लागलं तर मुदलातच पुढे येते आणि वरून सावकारकीची केस ठोकते बरं का. सध्या काय नाही, अशी कशी सावकारकी करता येत नाही, परंतु काळे कागद करायचे आणि लोकांची पाप गोळा करायचे, अशामध्ये मात्र जगाचा बाप विसरतो आणि तिथं सीता सापडत नाही असं नाथ महाराज सांगतात. देहीच्या खता देहीचा व्यता, त्याहुनी थोर कागदाच्या खता, त्याचेता जीवाचे माथा, तीन अवस्था ती दुःखी. देहीच्या खतन देहीच्या व्यथा, कष्ट करून नाथ महाराजांनी सांगितलं, आपण मरती धुळ खात 1-1 रुपया व्याजानं देतय, सणाच्या दिवशी शेजाऱ्याच्या चित जेवत आहे गॅस संपलाय म्हणून. नाथ महाराज म्हणले ना, अतिथी तेथ काय करील, काय सणावाराची नेणे सोय, अतिथी तेथ काय करील. अशा प्रकारची लोक पाहुण्याला चहा पाजत नाहीत. आपला सण शेजाऱ्याच्या इथं असतो, नाही तर ज्याला पैसे दिलेत त्याच्या इथं त्याला म्हणता येत नाही सावकार उठा, आणि नीट जेवायच्या टायमाला जाऊन बसतोय. असे अतिशय विकृत लोक असतात. पैसा जमा करतात, तिजोरीत ठेवतात, फाटके कपडे तसेच घालतात, तोंडावर माशे यांच्या गोंगत असतात. मला पैशाचा वापर करता आला पाहिजे, पैशाची पेंड घालायची, काळ तोंड करून फिरायचं, अशा प्रकारचं मूर्ख जगणं अज्ञानी जगतात. माणस दागिना कोणताही कळला पाहिजे, शरीर चांगलं असावं, भजन चांगलं असावं. सावकार आहे तर त्याची पट्टी कमीत कमी गावाच्या अर्धी तरी एकट्याची असावी, तर सावकार. नाही तर कशाचं सावकार? सावकार होते ना आमच्या जातीमध्ये, तुकाराम महाराज 64 लाखाची सावकारी फाडून टाकली आणि काय म्हणले? बीज वाढवावे नाम, कारण खरा पैसा कोणता आहे? अक्षराचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे असे ना. अशा प्रकारचा भक्ताचा सावकारकीचा धंदा पण लंकेतला मूर्खांचा होता, तिथं सीता नाही असं सांगतात. खत फाळले खता खती, जो भेटे त्यास साक्षी करीती, स्वप्ने व्यवहार सांगती, हो सनती निजलिया. झोपताना बी म्हणतंय फलाण्याचं याद आलं नाही, बिस्तानाने थोडं बुडविलंच याच त्याच्याकडे साक्षीदार करावं. माणसं सावकाराच्या पुढून जातच नाही, ते कोणासाठी साक्षीदार व्हावं म्हणेल सांगता येत नाही. अशा प्रकारचा 24 तास आठवण कशाची आहे? पैशाची. तिथं सीता नाही असं सांगतात. देखोनी स्वतःची संपत्ती, व्यवहारी सवे उल्हासती, मागो गेली आन लगे हाती, मग कुंदिती अति दुःखे. याने विचार केलेला असतो या वर्षी 10 लाख येणार आहेत, 10 रुपये बी येत नाही. नेमका पैसे घेतलेला जर निब्बर लागला मग लय अवघड होतंय, मोदलात सगळा घाटा होत असतो. अशा प्रकारचा विषय सांगतायत.
व्यवहार्याची अशी गती धरण्याकरिता न लभे मुक्ती धन लोभ्या कैसी मुक्ती सीता सती तेथे नाही. व्यवहाराची ऐसी गती धन लोभ्या कैसी मुक्ती. जीवनात एकच लोभ असावा, पद्मनाभ जोडीला रामाचा लोभ रामाचा लाभ. श्रीरामे पावन कथा श्रीरामे पावन वक्ता श्रीरामे पावन श्रोता श्रीराम स्वतः ग्रंथार्थ. जीवनामध्ये लोभ कशाचा धरावा कळावा. माणसं धन लोभानं वाया गेला, एवढंच माणसाला कळावं. आता वेळ थोडा राहिले ना. हा, आता आम्हाला परवानगी द्या. दोघच राहिले बरोबर, ठीक आहे. धावत्या वेगात हो, धावत्या वेगात घेऊ. हो, जसा बॉल टाकेल तशी बॅटिंग असते. हो, सगळं वाचिकाच्या हातात. मलाही कळायलंय, पण कशी बॅट मारता येईल, जसा बॉल तशी बॅट. असो, विनोदाचा विषय वेगळा. धन लोभ्याला मुक्ती मिळत नाही सिद्धांत सांगतायत. एका टप्प्यात वाच. पाहता ते दियाचे घर नित्य करीती करार अवघे मनिती पहारो पार भेट रामचंद्र उठलिया. तेल्याच्या घरी गेले. महाराज त्याचं सुरू आहे, बैलाला घरा झुकलाय, कर 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 तेल काढायले. त्या कर आणि किरकिरीत राम राम विसरला. तिथं सीता नाही असं सांगतात. जेवणी आणली जनक बाळा तेवणी गेली लंकेची कळा हनुमंते अधिकारीने सकळा कोणी तळमळा पुरत आहे. हनुमंत सांगताय, ग्रंथकर्ते सांगू लागले, जशी सीता आणली तशी लंकेची अवकळ आहे. आता अवकळ आहे, हनुमानजी पूर्ण जाळून टाकतील असं सांगतात. मुळीचा तंतू तुटला सांग नवे फेरे घाती खाती तेथे कक्कोची सीता सती निघे मारुती पुढता पुढारा. अर्धी वरची वाचली, पुन्हा दुसरीची वाचली. मुळीचा तंतू तुटता सांग साळी विसरले मागो माग पांचदी परवानीचा उद्योग हाती लगबग कळी लागी. मुळीचा तंतू तुटला सांग. मुळचा तंतू तुटला, उकळात घालून साडी तुटू लागली. बरोबर आहे की? आणि मूळ तंतू आपला कोणता आहे? मला साळ्यानं साडी करावी, कोळ्यानं कोळी करावी, वारकऱ्यानं वारिकानं दाढी करावी. कोणी काही करावं, पण सगळ्यांनी राम राम करावं. हा मूळ तंतू आहे. हा जर विसरला तर साडी मेला, माळी मेला, कोळी मेला, सगळीच मेली. कोणीही उरत. त्याची लंका केवढीही मोठी असो, बजरंग बली जाळल्याशिवाय राहत नाहीत असं सांगतात. खाचेरी गालिया जिवे जित घडीमा घडी न साधे तेथ स्वरूपनी नुरतेची सवसुत मग तन तनित तानोनी. सूत कातणारे होय कबीराचे शैले विनितो कंसलेचा राम बाई कंसलेचा राम. परंतु याचा शेला यम विणणारे पाठीच्या साली काढून, कारण राम म्हणत नाही तिथं सीता नाही. हनी हरनिसी घटे हनिता स्वरूप नुतरेची सर्वता साऊंड वारूड गेले व्रथा तेथे सीता लभेची. तेथे सीता न लभेची. राम विसरलाय तिथं सीता नाही असं स्पष्ट सांगतायत. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. वेळेचा विचार नाही, तुमचं नियोजन आम्ही तुमच्या आज्ञेत. आम्हाला कीर्तन आहे.
एक राहिले प्रभु रामचंद्र भगवान की जय. शिंपियाची अति कुसरी घेऊनी लोभाची कातरी अखंड खंडी नाना परी गुप्तत्रे चोरी त्या माझी. वरल्या 3 सुटल्यात, 3 ओव्या सुटल्यात वरच्या. या श्लोकात तांबोळी समान, तांबोळी सन्मान, तांबोळी सन्मान पान घरे देत घडी झाले कसरे म्हणती फेरा रे अभ्यंतरे मुर कुटले. होय, तांबोळी ते पानं मोजून देताना वरचे चांगले दाखवते, मधात नासलेले देते. नागलीचे कान पान ज्याचं मधून नासलंय त्याचं चांगलं होईल का हो? आणि नासलेल्याला रामाचं भजन येईल का? रामाचं भजन नाही तिथं सीता सापडेल का नाही, असं नाथ महाराज सांगतायत. रुसण्या फुगण्याचे कारण पानापाशी अति सन्मान तेने अंतरी सडली दान पडले खान निजलो. होय, पान का मधून सडतात? कारण रुसणं फुगणं मान सन्मान कोणापाशी आहे? पानापाशी आहे. म्हणजे पान खाल्यानंतर किंवा हलकं पान दिल्यानंतर वगैरे वगैरे जिथं रुसाफुगी आहे तिथं पोट नाचतंय असं सांगतात. पान सन्मानी अति दाटुकी झडली अभिमानाची आटुकी तोंडे तांबडी अति आळुकी ते जानकी असे ना. तांबडी तोंड आहे पण तोंडात राम नाही. काय कामाची येतो बघा. राम विसरून पान खाल्लं, एकानं पानातच मांस दिलं म्हणून बातमी पेपरला होती. अनेक प्रकारे स्वधर्माला विच्छेदन करण्याच्या प्रवृत्ती कार्य करत आहेत. कुठेतरी सावध राहिलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, राक्षसाची कमजोरी जय श्रीराम म्हणत नाही, एवढ्यात ओळखायचा आणि आपलं सावध राहायचं असा विषय मांडताय. शिंपियाची अति कुसरी देहोनी लोभाची कातरी अखंड खंडी नाना परी गुप्तत्वे चोरी त्या माझी. शिंप्याची जात किती कपडा दिला तर ते म्हणते थोडा कमी पडला, त्याच्यातून चडी पुरता काढूनच घेता ते गाणं होतं बघा, कॅरे टेलर बोर्ड लगाया टिप टाप का माप मेरा लिया शर्ट सिया बाप का. अशा प्रकारचा प्रकार करतात आणि थोडं तरी कातरून घेतात असं सांगताय. पहिले अखंड खंडिले शिवल्या म्हणती त्या दंडिले शिंपी असे कर्म केले बाधक झाले त्यांचे त्यासी. बाधूक झाले त्यांचे त्यासी चित्त रामात असावं. शेवटी हे सगळं सांगण्याचा उद्देश काय? या सगळ्या या राक्षस जाती नाहीत, आपल्याच जाती आहेत. राक्षसाच्या अनुसंधानानं सांगतायत की बाबांनो चुकू नका, राक्षसाचे असल्यासारखं वागू नका, आधासीपणा करू नका. हा सगळा विनोद नाथ महाराज सांगतायत. अखंड खंडोनी करीती चोरी तेने शृंगारली कुवारी नारी बिरडे लावी गयावरी घरोघरी टांचुनी. अखंड खंड केलं ते काय म्हणतात? चोळी शिवत असताना थोडं कातरून घेतलं महाराज. चांगली शिवली पण ती गाठच मारता येईल, कारण यानं मापापेक्षा जास्तच काढून घेतलं त्यामुळे व्यवस्थित येत नाही. असा प्रकार ज्याला चोळी शिवता येत नाही तो ब्रह्मांड कवळणाऱ्या बापाला हृदयात साठवू शकेल का? लक्षात घ्या, राम चांगली इस्त्री केलेला माणूस जर खराब जागेवर बसत नसेल तर निर्मल असणारा भगवान मळकट हृदयात बसेल का? हृदय रिकाम पाहिजे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते असं सांगतात. ऐशे कर्म केली या पाटी शिंपी सलोभ बोटे चाटी पोट न भरे शिवण्यासाठी सीता गोरटी देते कैची. लोभानं बोट चाटतो माणूस. यावर्षी 2 रुपये कमवले, पुन्हा 4 काढेल, दुसऱ्याच्या शर्टात अर्धीच काढेल. अशा प्रकारचा विषय. पैसा जोडण्याकडे वृत्ती आहे, हरिनामाची जोडी नाही, रामकृष्णाची आवडी नाही, मग यमाचा पाहुणा झाल्याशिवाय राहत नाही. घ्या पुढचं वेळ व्हायला.
रंगशाळा 102. हो ना. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. आयशे करणे केली पाठी, शिंपी सलोबे बोटे चाटी, पोटना भरे शिवण्यासाठी सीता गोरठी तेथे कैसी. रंगशाळा लौकिक काळे करीती शुद्ध सात्विक, काळे हात केले की काळे मुख हाती रंगीत रंगारे. रंग काम करणारे असते कशालाही काळ करतेत महाराज. आधी हात काळे करतेत, पुन्हा भिंती काळ करतेत, आणि त्याच्यात 2 रुपये खाऊन तोंड काळ करतेत. पण राम म्हणत नाहीत हे सगळं कोणासाठी आहे? धंदेवाल्यांसाठी नाही, रामाला विसरून धंदा करतात त्यांच्यासाठी आहे. लक्षात घ्या बरं का, नाही तर एखादा उठे. हल्ली जाती जाती लई चालू झाले. धर्माचा अभिमान कोणालाच राहिला नाही, जातीचाच. तालुक्यापेक्षा जिल्हा मोठा नसतो, जातीपेक्षा नाही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा नसतो, आणि जातीपेक्षा धर्मापेक्षा जात मोठी नसते. जीवनात राम मोठा आहे त्याच्यापेक्षा काहीच नाही एवढं कळावं. नामरूपाच्या ठशावरी काळे बरे पालवधरी, आयशिया रंगयाच्या घरी सीता सुंदरी लाभेना. रंगच काळा, विचारच काळा, निव्वळ काळ तोंडा, तिथं सीता कशी सापडेल? माणसं जमावे रामाच्या नावावर. हल्ली असा जातीचा अभिमान बाहेर आलाय. मला आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात लोक किती आहेत. बंजारा समाजाचा मोर्चा होता तर अख्खं जालना शहर जाम झालं. विनोदानं सांगतोय, बंजारा ही एवढी नॉमिनल जात आहे की खूप कमी संख्या आहे. एवढ्या संख्येनं जर आपण सगळे एकत्र आलो जय श्रीरामच्या नावावर तर केवढी ताकद होईल आपली. कोणाची हिंमत आहे आपल्या रामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागण्याची? कोणाची हिंमत आहे आपल्या विरुद्ध बोलण्याची? कोणाची हिंमत आहे रामायणाचा ग्रंथ खंडित करण्याची? पण आपण खंडित झालो स्वार्थान प्रवृत्तीनं. त्या प्रवृत्तीवर प्रहार नाथ महाराज करतायत. वेद पाठका नवल परी, अन्याध्याय स्वाध्याय घरी, उदतान उदत स्वारी, वर्णचारी अभिमान. वर्ण उच्चारी अभिमान. वेद पाठक आहे, मंत्र पाठ आहे, पण मंत्र म्हणत असताना माझ्यासारखं कोणालाच येत नाही. माझ्यासारखा स्वरात तर येतच नाही, त्याचा स्वरच गेला. स्वराला महत्व आहे पण कथेपेक्षा जास्त देत जाऊ नये. कळलं का? एखादा स्वरात गातोय पण काय गातोय? राम नाही असं गायन स्वरात असण्यापेक्षा आप स्वरात भजन चालेल. भजन महत्वाचं आहे आणि भजन न करता वेद पाठक आहेत, त्या वेद पाठकांवर प्रहार हनुमानजी करतायत. सानू न सखी आणू न सखी, उच्चारणे न तानी नास शिकी, त्यासी हसती वेद पाठक, आयशी एक उपसचित. अशा प्रकारची काही लोक आहेत, सानुनाशिक अनुनाशिक, नाकातून कोणता म्हणावा, नाकाच्या बाहेरून कोणता म्हणावा, कोणता मंत्र कसा म्हणावा, सगळं पाठ आहे पण चित्त नाही नामी. आणि एकमेकांना हसण्यातच जाते महाराज. काही जणांचं चालू, त्याला चाल आली नाही, अरे त्याला चाल आली नाही पण तुझी गेली नाही चाल आली नाही तरी चालतंय, चाल गेली नाही पाहिजे. नाही, चाल गेली पाहिजे. माणसानं चालीत राहिलं पाहिजे, चालणं नीट असलं पाहिजे. असं भजन नाही त्याची माती हनुमानजी पुढच्या ओळीत सांगतात. आयशे करिता वेद पठाण, करोडी शब्दाची खन खन, नावती मान अभिमान, सीताची तिंद्र तेथे कैसे. सीता चित्रत्न तेथे कैसे. कधी कधी आपल्याला वाटतं एवढं चालणार महाराज, पण त्यांच्या जवळ भक्ती दिसत नाही, निव्वळ कोरडे पाषाण. का? मानाभिमान गेला नाही. बरोबर आहे. जिथं जिथं मान आणि अभिमान गेला नाही तिथं क्षती होते.
असं सांगतायत. या म्हणणे का आता उगा एकल हाती उलेप कडल हो तुम्ही टप्पा वाचवत स्पीड घ्या मग किती घेर टाकायचा तेवढं टाका. आणि लक्ष्मणशक्तीचा सातवा अध्याय 22 मिनिटात. श्री गणेशाय नमः. पाहता विद्वांसाचे व्याख्यान, शास्त्र उत्पत्ती अति सज्ञान, ज्ञातपणे गर्वाभिमान, जडला तुझा न सोडिना. मी ज्ञानी आहे याचा गर्व सुटत नाही, त्याला सीता भेटत नाही. जव तव शास्त्रांची उत्पत्ती, तव तव गर्वाभिमान, अभिमानाची वस्ती, तेनेची गर्वाची होय स्फुती, सीता सती तेथे नाही. शास्त्र कळलं याचा अभिमान, अभिमान तिथं सीता नाही. पाहता ज्योतिषांची स्थिती, ते गोविले ग्रहगती, अवघ्या ग्रहती लाविती, सीता सती तेथे ज्योतिषाकडे नाही. गेला, हात बघितलं की मंगळ गुरु कोणता तरी आहे म्हणतयच. हाट चोहट पण विपण शोधू शोधू पाहे आपण, पदुपदे सावधान सीतरत्न सोय पाहे. पावलो पावली दचकतय वचकतय भेटय तिथं सीता नाही. देखता कनकाची राशी, निज भितरे पाहे सीतेसी, फुले गुंपिता फुलारी आसी, पाहे सुवासी सीते ते. फुल फुलारी गुंफत होता, सुगंधात राम आहे का असेल तर सीता हनुमानजी पाहतात. वाणी पसरी पाहता सीता पाहे, आतले पोता अंतर साठवे अतुता होई पाहता सीते ते. अंतःकरणात जाऊन होय हे सगळं का सांगतायत. पाहता सीते ते काय पाहावं, फक्त भक्ती पाहावी, जसा राजहंसान मोठी. जे जे मार्गी जन भेटती, त्या माझी पाहे, सीता सती अश्वगता ते अवतरती, सीता सती. हत्ती असेल, वडा असेल, बैल असेल, जय श्रीराम पाहताय. उत्तम कोणी पक्वान सबाय, सीता पाहे सावधान, हनुमंत नाटव्यान लागले ध्यान. सुंदर बालुशाही दिसली तरी सीता पाहतात, इतर विषय नाही. सत्वरे परसद्वारे उपऱ्या टाळ्या ओवरे, सीते लागून वानरे सर्वांतरे शोधे. सर्व अंतरात सीता पाहतात. अंतरी देखुनी विषमस्थिती, सीता न लभे म्हणे मारुती लंका शोधिता. सम असेल तर सीता, विषम असेल तर अहंकार. दृष्टी पडे जिकडे तिकडे सीता पाहे, तिकडे तिकडे सवेगतीतून एवढे सीता पुढे पुढे. दिसेल तिथं सीता पाहतात, नसेल तिथून उड्डाण करतात. पाहता जम्मू मे मळे तव ते लवलवती फळे, हनुमंत उपडे समूळ मुळे जानक बळे शोधावया. जांभळाची फळं बघितली उपडून टाकली, सीता बघितली नाही तिथून उड्डाण. शांती कोणी नंदू नदी, सीता पाहे बिंदू बिंदी शोधिता, लंकेची पैमादे कोणी शुद्धी सांगेना. प्रत्येक ठिकाणी सीता शोधतायत, सापडत नाही, कोणी सांगत नाही. शोक नाही जे साने सीता वशे, अशोकवनी ते वर्तान वदे, कोणी शुद्धी कैसे होईल. शोकात भक्त नाही, अशोकात हनुमान पोहोचले नाहीत म्हणून सापडली नाही. घरे शोधिनी विचित्र ते न लभेची, सीता सुंदर उदट घरे थोर थोर तिने वानरे शोधिली. प्रत्येक घरात शोधली, पाहिली, नाही सापडले. इंद्रजित कुंभकर्ण स्थान श्रेष्ठी, सेनानी प्रधान रावणाचे निज गुण निद्रादान शोधिली. इंद्रजिताचं, कुंभकर्णाचं, रावणाचं झोपायचं ठिकाण बघितलं, सीता नाही सापडले. हनुमंत बळिया महाबळी, घेईल रावणाची घटोळी, नगरा माझी लाविल कळी, करील रांगोळी सभे माझी. उद्याचं निमंत्रण देऊ लागले. आजची कथा पूर्ण होते. उद्या लंकेचा राजा असणारा बलाढ्य रावण, पण हनुमान बळीया बळी, घेईल रावणाची घरधांडोळी. रावणाच्या घरामध्ये सीतेचा शोध घेतील. माय बापांनो, एकच लक्षात ठेवा, आपलं घर रामाचं आहे. सब भूमी गोपाल की. महाराज 1.5 गुंठ्यासाठी भाऊ अंगावर यायले. दुसरीकडे जरा बघा, 15 एकच खोलीत राहिले. 15 एका खोलीत राहिले. आमचे 1.5 गुंठ्यासाठी
मुंबईपर्यंत कुवाऱ्या करायलेत कोर्टाच्या. थोडं विचार करा, हनुमंताच्या शरणागतीत या आणि त्याला सांगा, बाबा माझं घर रामाचं आहे, मी कामाचा आहे, मला चरणापाशी ठेव. आपल्या घरी त्याला सीता सापडावी. तो प्रत्येक घर सोन्याचं करतो. हनुमंताला एकाच घरी भजन ऐकायला मिळालं होतं. त्या घरच्या माणसाला त्यानं राजा केलं. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भये सब जुग जाना. आपल्याही घरी राम असावा, आपण आरामात जगू. आपली लंका नाही, आपला संसार सोन्याचा होईल. जगण्यात राम ठेवा. माय बाप्पांनो, तुम्ही रामभक्त आहात, प्रेमाने बोलवलात, एवढा वेळ सहन केला. आम्हाला सहन करणं कठीण वेळ जास्त लागतो. थोडं बोलणं सुद्धा मृदू नाही महाराज. कधी कधी कोणाला काय वाटेल याचा विचार करून आम्ही अजिबात बोलत नाही. कोणाचं काय होईल याचा विचार करून बोलतो. प्रत्येकाचं चांगलं व्हावं या तळमळीनं बोलतो. तुम्ही सर्वांनी प्रेमानं बोलवलात. सर्वांच्या चरणी दंडवत. सुंदर कांड आहे, कथा सुंदर आहे, जीवन सुंदर बनवण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकानं आलं पाहिजे. ऐसे आश्चर्य चरित्र, ऐसे आश्चर्य चरित्र, हनुमंत करी अद्भुत. होती व्हावे दर्शित, कदा विख्यात श्रीराम. असे अद्भुत चरित्र हनुमानजी करणार आहे. श्रोत्यांनी फक्त काय करायचंय? दत्त चित्त. काय द्यायचंय? तरी अवधान एकलेनी दिसे. एकदा जर अवधान दिला मग सर्व सुखासे. हे माझं ढिल्ल बोलणं नाही, हे प्रतिज्ञोत्तर माझे. उघड ऐका, उघड प्रतिज्ञा. या रामाची कथा जर ऐकलात तर कथा विख्यात श्रीरामे. रामान विख्यात कथा आहे. प्रत्येक आघात क्षयाला जाईल आणि सर्व विनाश लयाला जाईल. आनंदाशिवाय जीवनात काही उरणार नाही. एका जनार्दना शरण, गोड घास रामायण. वाह, ते हे सुंदर कांड जाण, समाधान जीव शिवा. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन रामायण ही गोड पंगत आहे आणि त्यातला स्वीट आयटम होय सुंदर कांड आहे. कोणता? स्वीट आयटम आहे. आता शुगर असणाऱ्यांना पण सांगतो, हे खाल्ल्यानं मरत नाही, हे खाल्ल्यानं मरत नाही. फक्त एकच आहे, निमंत्रण सर्वांना आहे. कारण वांझ माय लेकरासाठी काढत नाही, गुपचूप खाऊन घेते. पण व्याज काय? जे अभिदान विश्वमाता वांजेसी हे नकळे चिन्ह, व्याली जाणे वेदना, कृपाळू एका जनार्दन. जे अभिधान विश्वमाता. म्हणून विश्वातील सर्वांना निमंत्रण आहे. विश्व कल्याण करून घ्यायचं असेल, जगाचं कल्याण पाहिजे असेल तर जगन्नाथ असणाऱ्या श्रीरामाची कथा दत्त चित्त देऊन ऐका. माय बापांनो, कथेला या विश्व कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. इति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एककार टिकया. लंका शोधन नाम प्रथम अध्याय. गुढा पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. 3 वेळेस गर्जना होईल. जेवढा उशीर व्हायचाय तेवढा होऊ द्या. पण जेवढी ताकद आहे एवढ्या ताकदीनं गजर झालाच पाहिजे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रीराम जय. श्रीराम जय. श्रीराम जय. जय श्रीराम.
रामकृष्ण हरी. चला आरती वाले जप म्हणा म्हणतात तेवढं मला स्वर ज्ञान नाही. असू द्या गुरुजी थोडं वेळ मान पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम 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 हरि हरि ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमंत महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. चला आरतीचे यजमान आपापल्या आरत्या घेऊन या ठिकाणी या व्यासपीठाजवळ आरतीचे यजमान सर्वांनी